गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मैं आज बोलणार आहे आपके अवचेतन मन की शक्ति के बारे में। आता याच्यात काय सांगण्यात येत आहे, चेतन आणि अवचेतन। चेतन कोण, जे आपण पाहत आहोत आणि जे पण आपल्या अवतीभवती आहे ॲक्टिव्हिटी करता आपण, ते आपलं का जागृत करत आहे, ठीक आहे। आणि जे अवचेतन मन आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, ते काय करून राहिलं, त्याची छाप आहे। तर जे आपल्या ब्रेनमध्ये 86 बिलियन न्यूरॉन्स आहे आणि ते न्यूरॉन्स काय करत आहे, ब्रेन सेल आहे तिथं नाही का, जे मस्तिष्कची जे कोशिका आहे तिथं छाप सोडून राहिला। कोण सोडताय, जे पण तुम्ही बघताय, खाताय, पिताय, या म्हणजे बुक वाचताय, या काही पण अशी वस्तू करून राहिले ज्याच्याकरता तुम्ही ते रिपीटेबल करताय, तर ते जे आहे ते कोशिका त्याला मेमराईज करते आणि त्याच्यानंतरच ते ज्ञानच्या द्वारे तुमच्या जीवनला इकट्ठा करते। जे तुम्ही ज्ञान इकट्ठा करता त्याच्यानंतरच तो विचार करायची क्षमता वाढते। तर सांगण्यात तात्पर्य माझे हे आहे की तुम्ही हे बघितले असेल, नकारात्मक रूपमध्ये अगर कोणी विचार करत असेल, ठीक आहे, तर त्याची काय होतात, असफलता, कुंठा, दुःख येणारच आहे। म्हणजे ज्याच्या पण कंटिन्यू आपल्या ब्रेनमध्ये कंटिन्यू स्टोरी कंटिन्यू टाकून राहिले, कोणती बी बघा। एक आहे, तुम्ही पुस्तक वाचून सकारात्मक गोष्टी टाकू शकता स्टोरी, यात तुम्ही ह्या दुनियात राहून कोणाची बी गोष्ट ऐकून म्हणजे तुम्ही अशा गोष्टी ऐकल्या असेल, याचा ॲक्सिडेंट झाला, या त्यानं अशी हे खौस केला होता त्याच्यापायी त्याचं नुकसान झाला, हे सगळ्या गोष्टी नकारात्मक आहे आणि ह्या जीवनामध्ये नकारात्मकच जास्त राहणार आहे। 80 ते 90% नकारात्मक गोष्टी आहे। जसं तुम्ही बघितले असेल पेपरमध्ये, मोस्ट ऑफ द टाईम नकारात्मक गोष्टी राहते, पण सकारात्मक गोष्टी कुठे राहते, जे सेल्फ हेल्प बुक आहे तिथे जे स्टोरी तुम्ही कंटिन्युअसली आपल्या ब्रेनला कंटिन्युअसली देऊन राहिले, ते तुम्हाला काय करताय, जागृत करताय। तर तुमची जे ब्रेन सेल आहे कशा पण बनताय, जे स्टोरी तुम्ही कंटिन्युअसली आपल्या ब्रेनला सांगताय, ठीक आहे, या तुम्ही बघत आहे या काही पण करताय अशी गोष्ट जे तुमच्या मस्तिष्कच्या कोशिकाला छाप सोडून राहिली, हे गोष्ट तुम्ही अगर समजले तर बेस्ट आहे। आणि जसं तुमचं आता कोणी म्हणणार अवचेतन मन, चेतन मन हे कुठं राहते, हे कुठं राहत नाही, हे आपल्या मस्तिष्क आहे ना, त्याची एक प्रक्रिया आहे। जसं तुम्ही समजा की हे दोघं एकाच गतिविधीमध्ये राहते, एकाच सेक्टरमध्ये राहते आणि एकाच क्षेत्रात राहते। आता कोणी म्हणून चेतन कावे, चेतन हा वय जे तुम्ही कंटिन्युअसली तुम्ही ॲक्शन घेताय, अवेअरली ॲक्शन घेताय, म्हणजे तुम्ही गाडी चालवताय अवेअरली करताय, जे बी गोष्ट तुम्ही करताय ते अवेअरली करताय। आणि अवचेतन जे त्याच्या हाती देऊन देते, मग जे पण तुम्ही आदत कंटिन्युअसली तुमच्या चेतन न करता ते अवचेतन हाती घेऊन घेते। जसं श्वासोश्वास हाती आहे, त्याच्या हृदय धडकणं हाती आहे, पचनशक्ती हाती आहे, रक्त संचालन करणं हाती आहे, हे सगळ्या गोष्टी कोण करताय, अवचेतन मन करताय। पण चेतन मनचं काम काय, तुमची पुस्तक तुम्ही कोणती वाचून राहिले हे तुमच्या हाती आहे, तुमचं घर कोणतं घेणार आहे हे तुमच्या हाती आहे, तुमचे जीवन साथी कोण होणार आहे हे तुमच्या हाती आहे, ठीक आहे। पण तुम्ही एक गोष्ट बघितली असाल की जे अवचेतन मन आहे हे कधीच तर्क नाही करत, ठीक आहे, तर्क नाही करत, बहस नाही करत। आणि हे अवचेतन मन हे अशी एक मिट्टी आहे, जमिनीत कशी मिट्टी राहते, इथं कोणतं बी तुम्ही बीज टाकणार ते फलीभूत होणार, स्वीकार करणार आहे तो, अशी 100% गॅरंटी आहे। आणि तुम्ही म्हणणार का बीज का, तुमचे विचार हे बीज होय, जे तुमचे विचार आहे ना हे सक्रिय आहे, हे म्हणजे कसं जागृत आहे, सक्रिय आहे, आणि ते बीज काय तुम्ही अवचेतनमध्ये टाकले, अवेअरनं अवचेतनमध्ये जालते, ठीक आहे। तर ते तुम्ही टाकले तर काय होणार, तुमचे विचार चांगले होणार। तर आता हे चेतन रूपचं का काम आहे, तुमच्या अवेअरनेसनं तुम्ही त्याच्यात टाकणं, अवेअरनेसनं तुम्ही कंटिन्युअसली ते काम करत राहणं, हे कोणाचं काम आहे, चेतनचं। आणि अवचेतनमध्ये टाकणं, कारण की अवचेतनचे काम आहे कंटिन्युअसली चालणं। जसं तुमचे श्वास आहे तुम्ही अगर चेतन मन केले, म्हणजे तुम्ही जागृत अवेअरनेसनं केले, तर तुम्ही हे का किती वेळ करू शकणार आहे, विसरून जाणार, काही असं धक्का लागला तर मौत आहे। तर सांगण्यात तात्पर्य हे आहे की जे अवचेतन मन आहे त्याच्याजवळ असीमित शक्ती आहे, असीमित रक्त, म्हणजे त्याला का करावं लागते, हाती द्यावं लागते, का एक काम आहे हे, आणि हाती द्यावं लागते त्याच्या, आणि कसं द्यायचं हे मी पुढच्या याच्यात सांगतच राहणार आहोत, ठीक आहे। तर काय होतात माहिती आहे का, मनोवैज्ञानिक प्रयोग करतात। तर एक हिप्नोटायझर होता आणि तो मनोवैज्ञानिक होता, तर त्याला मनोवैज्ञानिकची शरीराची बहुत चांगली जाणीव होती, ठीक आहे। तर काय झालं माहिती आहे का, जे अवचेतन मन आहे, जसं 4 जणाला उभं केलं गेलं, आणि तुम्हाला तर माहीत आहे अवचेतन मन, तुम्ही झूट पण सांगले तरी पण तुम्हाला स्वीकार करते, कोणता पण सुझाव स्वीकार करते, तो असं होऊच नाही शकत का तो स्वीकार नाही करत, ठीक आहे। काही पण सांगलं ते स्वीकार करते, पण त्याला शिथिल मोडमध्ये द्यावं लागते। शिथिल म्हणजे का, जसं तुम्ही एक बेडवर झोपा आणि कंटिन्युअसली म्हणा तुमचे मस्तिष्क शिथिल आहे, तुमचे डोळे शिथिल आहे, तुमचे हात शिथिल झालेले आहे, तुमचे पाय टकणे, तुमच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्ण बॉडी शिथिल झालेली आहे, अशा पद्धतीनं अगर तुम्ही म्हटले तर त्याच्यानंतर हिप्नोटायझर काय करते,
हिप्नोटाईज करते. आणि याच्यात तुम्ही काय करू शकता, तुम्ही नेपोलियन बोनाफाईट पण बनू शकता, कुत्रा पण बनू शकता, मांजर पण बनू शकता. बनवायला लावते तो, तुमची इच्छा बी नाही राहिली ना तरी मनोवैज्ञानिक का करते, तुम्हाला तसं करवायला लावते. आणि मनोवैज्ञानिक आणखी एक काम करते, म्हणजे तुमची म्हणजे तो म्हणते का तुमच्या नाकातून रक्त निघत आहे का नाही, तुम्ही संगमरमरच्या मूर्तीवानी आता स्टॅच्यू राहणार आहे, आणि तुम्ही कंटिन्यू करता. तुम्ही असं काऊन होतं, कंटिन्यू तुम्हाला अगर अफर्मेशन म्हणजे काही असं सांगलं तर तुम्ही तसे करायला लागता. तर हे अगर टेक्निक तुम्ही शिकले, कोणती की मनोवैज्ञानिक जे आहे ते कसे हिप्नोटाईज करते, तर तसं तुम्ही स्वतःला करू शकता हिप्नोटाईज. पण त्यासाठी हे तुम्हाला संपूर्ण बुक तुम्हाला वाचा लागणार आहे मित्रांनो, आपके अवचेतन मन की शक्ती. कारण की याच्यात इतकं डिटेलिंग सांगलं गेलं आहे. मी आत्ता जे बोलून राहिलो हे काही वेळ बोलत आहो, ठीक आहे, पण याच्यात थ्रू तुम्ही नाही का बुक वाचू शकता. तर वारंवार तुम्ही नकारात्मक विचार न देता तुम्ही सकारात्मक ह्या मस्तिष्कला दिले ना विचार, जसं सुख, उपचार शक्ती आहे, आणखी आत्मा का म्हणजे आपकी आत्मा को खुशी से भरे, म्हणजे आपला आत्मा आहे त्याच्या खुशी से भरे. म्हणजे मला म्हणायचं आहे की चांगलेच विचार याला कंटिन्युअसली दिले तर बहुत बढिया होणार. आता इथं आणखी एक आहे यथार्थवादी आणि कल्पनावादी. तर यथार्थवादी म्हणजे काय, चेतन मन. म्हणजे याच्यात काय, हा विश्व बघू शकते, हा जागृत राहते, हा प्रतिसाद देते, म्हणजे विश्वही बघते हा डोळ्यानं, आणि ह्या 5 इंद्रियाच्या द्वारेच हा ज्ञान पण इकट्ठा करते, आणि सगळ्या गोष्टी हा का करते, चेतन मन करत आहे. आणि याच्याजवळ काय शक्ती आहे, हा रंग बघू शकते, चठ्ठानो, गहराई, आणि जसं ग्लॅन कॅनडी हे एक स्थळ आहे, तिथं खूप जण असे आकर्षणासाठी जाते. तर तिथं कसे चट्टान आहे आणि भिन्न भिन्न स्थानोचा रंग आहे, आणि अशा पद्धतीचे जे पहाड आहे त्या करतात ते का करते, गहराई म्हणजे चढाई, म्हणजे अशा पद्धतीनं मला काय म्हणायचं आहे, चेतन मन का करते, आकर्षित जे पण आहे गोष्टी त्याला बघायचा प्रयत्न करते, आणि कंटिन्युअसली त्याला खुश होते, जे पण आहे खुश होते. पण जे अवचेतन मन आहे त्याच्याजवळ काय शक्ती आहे, जे पूर्ण तुम्ही माहोल आहे तो तर त्याच्याशी अवेअर राहतेच, पण तो काय करू शकते, तो दूर देशात जाऊ शकते आपले डोळे बंद करून. तो काय करू शकते, दुसऱ्याचा विचार तो काय करून राहिला, याच्याबद्दल तो काय बोलून राहिला हे तुम्ही पहिलेच माहीत करू शकते. याच्याजवळ असीमित पॉवर आहे. पण याच्यासाठी तुम्हाला प्रार्थनाची शक्ती शिकायला लागणार आहे. प्रार्थना कशा केल्या जाते आणि प्रार्थना करून कशा पद्धतीनं याला आपल्या जीवनात आणायचं हे ह्या बुकात लिहिलं गेलं आहे. खरंच मी सांगतो ना, अगर तुम्ही आपकी अवचेतन मन की शक्ती हे बुक तुम्ही वाचा आणि तुम्हाला समजेन की काय, कारण की इथं खूप स्टोऱ्या सांगल्या गेल्या आहे, आणि खूप अशी गोष्ट आहे जी तुम्हाला मजा पण येणार आणि बेस्ट तुमच्यासाठी आहे. तर कल्पनावादी मन कसं काम करते, जेव्हा तुमचं चेतन मन बंद होऊन जाते, तुम्ही डोळे बंद करून टाकता, तुम्ही शिथिल होता, आणि काय करता, तुम्ही कल्पनाशक्तीला विश्वास करता, कल्पनाशक्तीवर. तर तो अवचेतन मन काम करायला लागते. मग तुम्हाला जे प्रश्न आहे, आणि तुम्ही झोपाच्या 5 मिनटं पहिले तुम्ही काय करा, डोळे बंद करून जे पण तुमचा प्रश्न आहे ते टाकू शकते, तुम्हाला उत्तर मिळणार. झोपून उठल्यावर 5 मिनटं जे राहते तिथं तुम्ही प्रश्न टाकू शकता, तुम्हाला उत्तर मिळणार. तर अशा पद्धतीचं काम कशा पद्धतीनं करणार मी कंटिन्यूस सांगतच राहणार. तर अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला हर दिवशी मिळत राहणार. धन्यवाद.